अलीकडच्या काळात 2 पेक्षा अधिक जागी किंवा 2 जागी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं प्रथमतः अभिनंदन। पण पोरो, एक भाऊ म्हणून तुम्हाला मी एक विनंती करण्यासाठी हा व्हिडिओ घेत आहे। हा व्हिडिओ प्रथमतः महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोरांनी शेअर करा, कारण याच्यातून काय होणार आहे, कुठल्या तरी एका गोरगरीब लेकराचं कल्याण होणार आहे, भलं होणार आहे। ऑप्टिंग आउट एमपीएससी आयोगानं अलीकडं आणलेली एक नवीन सुविधा। याच्या अगोदर काय व्हायचं की जर आपला एखाद्या ठिकाणी PSI, STI, त्याच्यानंतर ASO, त्याच्यानंतर तलाठी या जागी निकाल लागला आणि आपली नोकरी चालू आहे आणि सहज ते देता देता समजा मी तलाठी आहे आणि माझा निकाल इकडे सरळ सेवेमध्ये दुसरीकडे ग्रामसेवक म्हणून आला, तर मी त्या ठिकाणी गेलो नाही तर काय व्हायचं बाबा, नाही गेलो तर काय बळजबरी होती का? नाही। पण आता एमपीएससी आयोगाने एक नवीन फंडा आणला, तो आहे ऑप्टिंग आउट। विनंती आहे पोरो, हे का करायचे म्हणजे आवर्जून सांगालो की पहा, समजा तुमचा PSI म्हणून निकाल झालेला आहे आणि हा PSI म्हणून तुमचा निकाल लागला असेल तर याच्यात फायदा काय होणार हे पहा। तुमचा PSI म्हणून निकाल लागलेला आहे आणि काल परवा झालेल्या MPSC क्लर्कचा पेपर तुम्ही दिला, त्याच्यातही तुमचा निकाल लागला। मग होणार काय बाळांनो, तुम्ही या ठिकाणी तुमची नोकरी चालू आहे, या ठिकाणचा पगार चालू आहे, सर्व बरोबर चालू आहे, तुम्ही काही इकडे जॉईन होणार नाहीत। मग तुमचं काम काय आहे की MPSC आयोगानं जी सुविधा दिली ऑप्टिंग आउट, तो फॉर्म तुम्ही भरायचा आहे। तो भरल्यानं काय होणार आहे की ही जागा रिक्त होणार आणि त्याच्या मागे जो वेटिंगमध्ये पोरगं पडलंय का त्याला तिथं चान्स भेटणार। जर समजा तुम्ही तो फॉर्म नाही भरला, तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तर होणार काय की आपला भाऊ हा वेटिंग लिस्टमध्ये पडणार आणि वेटिंग लिस्टमध्ये पडल्यामुळं ती वेटिंग 1 वर्ष लागल, 6 महिने लागल किंवा ती वेटिंग उठणारही नाही, नव्यानं भरती होईल आणि त्या पोराचं 1 वर्ष आयुष्यातून बर्बाद होईल। आणि MPSC आयोग म्हणजे मायाजाल आहे। 1 मार्काचं महत्त्व तुम्हाला माहीत आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वात मोठं दान काय, तर बेरोजगाराला रोजगाराची संधी उपलब्ध करून देणं। चला, त्याच्याही अंगावर गुलाल पडला पाहिजे, त्याचाही गावात सन्मान झाला पाहिजे आणि मान्य आहे त्याला शिकवणाऱ्या शिक्षकाला अभिमान वाटेल, मित्राला अभिमान वाटेल, पण त्याच वेळेस ऑप्टिंग आउटमध्ये या 2000 पोरांनी फॉर्म भरून सरकारला सहकार्य केलं, सोबत आमच्या वेटिंगमध्ये पडलेल्या लेकरांना त्यांचं मनोबल वाढवलं, त्याच्या पदरात देखील यशाचं शिखर काय केलं, गाठला त्याच्यामुळं। तर हे पोरं नक्की काय करतील, तुमचा पण काय करतील, आदर करतील, मनोमन का होईना तुमचा सन्मान करतील। आणि एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, जे कर्म पाहायला कोणी नसते तो पाहणारा परमात्मा परमेश्वर है ना। म्हणजे उसके काठी में आवाज नहीं होती लेकिन लगती बहुत जोर से। आज आपलं भलं झालंय, आपल्यासोबत नक्कीच त्या गोरगरीब लेकरांचं भलं व्हावं। तुम्ही ऑप्टिंग आउट करसाल आणि तुमच्या मागं तुमचा भाऊ वेटिंगला पडणार नाही, त्याचा देखील निकाल लागेल, त्याच्या अंगावर देखील गुलाल पडेल, त्याच्या मायबापाच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य येईल, अशी एक विनंती एक भाऊ म्हणून तुम्हाला करतो।